ठाणे पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या काळात 142(2) अंतर्गत आमच्या पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून 15 ते 19 मे दरम्यान कुठेही फिरकू नका असं सांगितलं जात आहे. ज्या कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही अशांनाही नोटीस बजावण्याचं कारण काय, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाणे पोलिसांनी या नोटिसा मागे न घेतल्यास आम्हालाही उलट पावलं उचलावी लागतील असा इशाराही त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिलाय. 20 मे रोजी ठाण्यात 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, परंतु त्याआधीच शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना विनाकारण नोटिसा बजावल्या जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. ज्यांच्यावर हत्या, मोक्कासारखे आरोप आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आल्या नाहीत, मात्र ज्या व्यक्तींवर एकही गुन्हा दाखल नाही अशा व्यक्तींना नोटीस बजावणं चुकीचं असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की निवडणुकीत ते प्रभावी ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्यावर नोटिसा बजावण्यात आल्यात. सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटिसा बजावलेल्या नाहीत. विरोधकांना लक्ष्य करून ऐन निवडणुकीच्या काळात ते घराबाहेर पडणार नाहीत याकरिता प्रयत्न असून पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. ज्याला नोटीस बजावण्यात आली आहे त्याला आपण आपल्या गाडीतून घेऊन फिरणार आहोत. पोलिसांनी काय कारवाई करायची आहे ती करावी असा इशाराही त्यांनी दिलाय. निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितले. गर्दीमुळे आधीच मुंबईकर त्रस्त असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या रोड शोमुळे 7 तास मुंबईकरांना वेठीस धरण्यात आलं. मुंबईतील सर्व लोकसभा जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वास आहे, तर मग रोड शो कशाला हवा असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केलाय. पक्ष याच्यात बघू नका. सत्ताधारी पक्षाच्या एकाही माणसाला गेलेलं नाही, हे सगळ्या विरोधी पक्षातल्या लोकांना आलेलं आहे. मी सत्ताधारी पक्षातले कमीत कमी 10 लोक दाखवतो, त्यांच्यावर 2 पेक्षा अधिक मर्डर दाखल आहेत, जे उघडपणाने फिरतायत आणि पोलीस काही करणार नाही, एकही नोटीस देणार नाही. डॅमेज करण्याचं काम सुरू आहे का या ठिकाणी? डॅमेज करण्याचं काम सुरू आहे का? हे डॅमेज करण्याचंच काम आहे, पण त्यांना कळत नाही. हे जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल की अशा पद्धतीने वागतायत, तेव्हा लोक यांना डॅमेज करतील की हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर करून लोकांना चूप बसवण्याचा प्रयत्न करतात. ही नोटीस आहे ना, ही सर्वात डॅमेजिंग नोटीस आहे. कारण का आता ह्या माणसाला नोटीस दिली आहे, ह्याचे कमीत कमी 15,000 समर्थक असतील. ते 15,000 समर्थक त्वेषाने बाहेर पडतील. हे काय चालू झालंय? हा किंबहुना जिथेही नोटीस दिली आहे त्या मतदारसंघाच्या उमेदवाराला पाडायची सुपारी वाटतंय पोलिसांनी घेतली. कशाला न्यायालयात दाद मागणार? आम्ही इलेक्शन कमिशनला कळवणार आणि ह्याला मी माझ्या गाडीत घेऊन फिरणार. बघूया पोलीस कसे अरेस्ट करतात. शेवटी आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत. नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजेच कायदे भंगाची चळवळ हा आमचा अधिकार आहे. कायदा भंग करू, पण असे जुलमी कायदे सहन करणार नाही. शिवसेना उबाटा गटाच्या आनंदनगर येथील महिला पदाधिकारी यांच्या घरावर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने धडक कारवाई करून घराबाहेरील ओटाही तोडण्यात आल्याचा प्रकार घडलाय. ठाण्यातील आनंदनगर कोपरी या ठिकाणी शिवसेना उबाटा गटाच्या महिला पदाधिकारी रंजना शेडगे या आनंदनगर विभागामध्ये उबाटा गटाच्या महिला पदाधिकारी असून त्यांच्या घराचं काम करण्याला त्यांनी सुरुवात केली होती. त्याचा आजूबाजूच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता, परंतु काही राजकीय वरदहस्त यांनी मुद्दाम त्यांच्या घराच्या बाहेरील ओटा महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तोडलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उबाटा गटाच्या महिला पदाधिकारी रंजना शेडगे यांच्या घराला भेट दिली आणि त्यांच्या घराचा ओटा तोडण्यात आला होता याची संपूर्ण चौकशी केली. जर एखादा पक्षाचा प्रचार करण्यासाठी महिला वॉर्डमध्ये फिरत असेल तर त्यावर कशाला कारवाई करायची? त्या महिलेला संपूर्णपणे अधिकाऱ्यांची कुठल्याही गटाचा प्रचार करावा आणि त्यामुळे रंजना शेडगे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या प्रचाराकरिता आनंदनगरमध्ये घरोघरी जाऊन जनजागृती करत असल्यामुळेच राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
संदर्भात आता या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि दुसरीकडे आता हे राजकारण नरेश म्हस्के यांच्या वाड्यात होताना दिसतं. दहशतीचं जे राजकारण ते राजकारणाला शेवट नसतो आणि लोकशाहीमध्ये प्रेमाने लोकांना जिंकायचं असतं, दहशतीने नाही. जगामध्ये प्रेमाची व्याख्याच शेवटी आधारभूत राहते, तीच वाढते. आणि म्हणून मोहब्बत की नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान जेव्हा पदयात्रा काढली तेव्हा त्याच्यात करोडो माणसं सहभागी झाले. भारतात दहशत आणि द्वेष या दोन्ही गोष्टी कधीच चालल्या. राष्ट्रवादीला टार्गेट केलं, आता शिवसेनेला ठाकरे गटाला टार्गेट करायला सुरू केलं. त्यामुळे किती दिवस करा, तुम्हाला लोकशाहीमध्ये परीक्षा द्यायचीच आहेत आणि पेपर लिहिणारे त्याच्यात आमच्या बोटवत असतात. शेवटी मतदान कसं होईल हे तुम्हाला कळेल नंतर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ICSE बोर्डात 4 विषयांमध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवून ठाण्याची नव्या अग्रवाल हिनं ठाण्याची शान वाढवली आहे. कबड्डी खेळताना डाव्या हाताचं हाड तुटूनही नव्या अग्रवालनं ICSEमध्ये 10वीच्या वर्गात 99.40% गुण मिळवलेत. डाव्या हातात लोखंडी रॉड असूनही दिवसातून 2 ते 3 तास अभ्यास करून तिनं महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलाय. ठाण्याच्या कोलशेत रोडवरील ढोकाळी परिसरात राहणारी 16 वर्षीय नव्या अग्रवाल ठाण्याच्या युरो स्कूलमध्ये शिक्षण घेते. नव्या अग्रवालनं ICSE 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 4 विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलेत आणि एकूण तिची टक्केवारी 99.40% आहे. नव्यानं सांगितली की ती दिवसातून 2 ते 3 तास अभ्यास करत असे. ऑगस्ट 2023मध्ये कबड्डी खेळताना तिच्या डाव्या हाताचं हाड तुटल्यानं ती थोडी डिप्रेशनमध्ये गेली होती. परंतु कुटुंबांच्या समर्थनामुळे नव्यानं 6 दिवसांनी पुन्हा शाळेत जाणं सुरू केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की नव्यानं ICSE 10वीच्या बोर्डात 99.40% गुण मिळवलेत. नव्यानं सांगितलं की ती एक बास्केटबॉल खेळाडू असून ज्यामध्ये तिने महाराष्ट्र राज्य स्तरावर प्रतिनिधित्व केले आणि तिचं स्वप्न आहे की ती JEE मेन्स देऊन इंजिनियर बनेल. याशिवाय नव्यानं सांगितलं की तिला बास्केटबॉल खेळायला खूप आवडतं आणि ती भारतासाठी बास्केटबॉल खेळण्याचं स्वप्न पाहते. नव्यानं सांगितलं की जे विद्यार्थी मानसिक तणाव घेऊन अभ्यास करतात त्यांना ती सांगू इच्छिते की जास्त मानसिक तणाव न घेता काही तास अभ्यास करावा. परीक्षा वेळेस कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तर नव्याच्या आई सोनाली अग्रवाल यांनी ऑगस्ट 2023मध्ये कबड्डी खेळताना नव्या जखमी झाली होती तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेल्याचं सांगितलं. परंतु 6 दिवसांनी नव्यानं पुन्हा एकदा स्वतःला उभं केलं आणि शाळेत जाणं सुरू केलं.
नव्या एक खेळाडू असून तिला बास्केटबॉल खेळायला खूप आवडतं. नव्यानं राष्ट्रीय स्तरावरही प्रतिनिधित्व केले. म्हणूनच आम्ही कधीही नव्याला अभ्यासाबद्दल दबाव टाकला नाही. ते आपल्या पद्धतीनं रोज 2 ते 3 तास अभ्यास करत असे आणि त्याचा परिणाम आज तुम्ही पाहत आहात की नव्यानं 4 विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलेत आणि तिची एकूण टक्केवारी 99.40% इतकी आहे. सोनाली अग्रवाल यांनी आपण सर्व पालकांना आपल्या मुलांवर अभ्यासाबद्दल कोणताही दबाव टाकू नका. मुलांना अभ्यासाबद्दल काय शिकायचं आहे हे त्यांना विचार करण्याची संधी द्या असं सांगितलंय. तो अभी तो मैंने इंटीग्रेटेड किया, TCM कर रही हूँ और जेईई दूंगी अभी 2026 में. मेरा गोल है कि IIT में आना है और एक इंजीनियर बनना है. बट मैं बास्केटबॉल भी खेलती हूँ, मैं स्पोर्ट्स प्लेयर हूँ. तो IIT के साथ साथ मुझे नेशनल प्लेयर भी बनना है. अभी तो मैं ऐसी नेशनल खेली थी, लेकिन अब नेक्स्ट एम होगा इंडिया. थैंक यू. ठाणे जिल्ह्यात काल सकाळी तापमानाचा पारा 34 डिग्री सेल्सिअसवर होता. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच सायंकाळी अचानक ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबई तसंच काही ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा त्यासह आभाळही भरून आलं. त्यानंतर 5:30 वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. उष्णतेमुळे त्रासलेल्या नागरिकांना या वळिवाच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. ठाणे जिल्ह्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानंतर 2 दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळाली. जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढला होता, त्यामुळे तापमानात उष्णता जाणवत होती. या उष्णतेमुळे नागरिकांच्या जीवाची काहिली झाली होती. ठाणे शहरात गुरुवारी 37 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी ठाणे शहरात कोसळण्यास सुरुवात झाली. ठाणे शहरात गुरुवारी 1.2 मिलीमीटर पावसाची नोंद ठाणे महापालिका आपत्ती विभागाकडून करण्यात आली आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्येही सायंकाळी 5 वाजल्यापासून सोसाट्याचा वारा आणि ढगाळ वातावरण झालं होतं. त्यानंतर 1 तासांनी पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांची तर तारांबळच उडाली. तर बदलापूर, अंबरनाथ तसंच शहापूरमध्येही पाऊस झाला. तर नवी मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.